मित्रांनो हे बघा मम्मी गॉगल लावला आज. हा काय करू मम्मीने आज माझा म्हणजे पहिला चुनो वागवला ते लावला आणि मम्मी म्हणली आज ऊन लागते डोळ्याला ती गॉगल लावायला. हा कसं वाटतंय तुला हा गॉगल घातल्यावर कसं वाटतंय? हा जरा कमी लागतं ते डोळा. डोळा कमी लागतो हा ऊन कमी लागतं. हा, ते डोळ्याला ते सावली दिसते डोळ्याला. लेडीज गॉगल घ्या घातल्यावर मग कशाला पैसे घालायचे चांगला वाटत जेंट्स गॉगल लेडीज गॉगल. बघत जाते का? मित्रांनो मम्मी खतरनाक आहे काही पण काम करते. दोन बाबांची भांडण लागली बरं का. लय धाराधारी चालली यांची. उतरले तर मारा मारत होतं मग दोघांच्या. पण शिवाय देऊ राहिली एकमेकाला दोघं. फुल शिवाय दिले एकमेकाला दोघांनी. म्हणजे बाबा फुल एकमेकाला वाढणं दोघांची. मित्रांनो ते बाबा दोघांचे इतके भांडण पेटले होते तो इतके एकमेकाला शिवाय देत होते ना. डबल सीटवाला बाबा होता का ते जरा डेंजर होता त्यांनी सुरुवात केली भांडण. ते बाबा आहे ना नुसता एक सिंगल गाडीवर होता ना एकटा सरळ सरळ चालला होता कोपऱ्याने काय रस्त्याने. ते बाबा आला डबल सीट वाला त्याला म्हणला अरे यार हे साईडला म्हणजे नाही का यार साईडला चाललं नाही का लागलं दोघांचे एकमेकाला शिवाय द्यायला चाललं. भेटले झाले पण तरी एक दोन लोक असं बोलले की जाऊ बाबा त्यामुळे भांडे भेटले असे भांडे लागले ते दोघांचे उतरून मारामार झाले भांडे लागले. लोक पण म्हातारपणी पण काय भांडणं करायला काय आवडत नाही. आपल्या मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो आता आपण चाललोय केडगावला. मित्र आलाय साईडवर आता आपण मम्मीला सोडले मम्मीला एक स्वयंपाक काय म्हणतो सोडलंय आता आपण चाललोय साईडवर केडगावला. आज आहे ना त्या लोक उद्या ज्या लोकांची पूजा आहे 1 तारीख उद्या त्या लोकांची पूजा आहे त्यामुळे त्यांना आज थोडं कम्प्लीट करून द्यायचं आहे घरातलं जेवढं जायचं काम राहिलं तेवढं त्यामुळे आज गडबड देऊ शकतो. मित्रांनो आत्ता 6:30 वाजले जस्ट ना आत्ता घरी आलो. आता केळगावच्या साईडवरचं आता काम जवळपास आपलं झालं आहे. तर काहीच काम जास्त राहिलेलं नाही म्हणजे सगळंच काम झालं आहे जवळपास. आता थोडंसं नॉर्मल असं एकदम छोटं मोठं किरकोळ काम तर एखादं निघू शकतं कारण की आता उद्या त्यांचा कार्यक्रम आहे त्यामुळे उद्या परवा दिवशी त्यांची तर काही जाता येणार नाही. उद्या परवा कार्यक्रम आहे त्याचा वस्तू शांतीचा काय. मित्रांनो मम्मीने शेंगा दिलं खायला. आता झालं आहे परत आता चहा पेलो आता हातपाय तोंड वगैरे होतो. आपल्या घराची एक काम करायचं मंदिराची बॅक साईडला ते काम वगैरे करून परत संध्याकाळी काय मेन MCBचं काम करायचं म्हणजे मीटरपासून आणलं कारण की मग काय परत लाईट बंद होती त्यामुळे मग दिसत नाही. आता उजेड आहे तोपर्यंत जाऊन येऊ तर उजेड येतं काय आता जाऊन येऊ. नुसतं सकाळपासून इतकं उन्हाचं इतकं किती ऊन आहे बाय. तू तर आज गेली तू आज माहिती असं ऊन किती आता 3:30 आम्ही 4 वाजता निघलो. हा काय करणार साहेब मला आंब्याचा रस वरण भात साधा साधा वरण म्हटला मग साधा वरण म्हटलं थोडासा लाव जास्त नको. पप्पा काळे घेऊन आले चुरीसाठी काळे घेऊन आले
सर म्हणाला पाठवलं काय काड्या आणले मी कधी काय जा? ए दरवाजाला काय हात लावते कसं काय काम आहे दरवाजाला हात लावायचं कधी येणार आहे? दरवाजाला हात लावायचं काय संबंध तुझं दरवाजाला हात लाव घ्यायचं का? तू झाडू नाही घ्यायचा काय नाही घ्यायचं एवढं म्हणलं झाडलं नाही आता मी बघ दरवाजात बसलं की दरवाजा बंद करणार खोड्या करणार माझ्या हा ते मित्रांनो काल एवढी माती ओढली शेजारचा भाई आहे आमचा त्याने मिळून एवढी माती ओढली म्हणजे इकडं थोडीशी ओढली आपल्यापुरती त्यांनी त्यांच्याकडची ओढली मित्रांनो आता वाजले जवळपास 8:45 झाले मित्रांनो आम्ही आता निघालो फटाके घेण्यासाठी मला वाटत नाही आता दिवाळी नाही काही नाही कोणता कार्यक्रम नाही फटाके कसले एकदा मित्राला फटाके लागू राहिले त्याच्या बड्डेसाठी ते आणण्यासाठी चाललोय आम्ही चाललोय फटाके आणण्यासाठी गाण्या भाऊ पण आहे आपल्यावर 3 जण अजून आहेत ते गेले गाडीमध्ये हवा भरण्यासाठी आम्ही बसले वाट बघत त्यांची रोडला हायवेला त्याचाच फोन आला का बडून राहिला काय म्हणतो ते आम्ही एवढ्या अंधारात फटाके घेण्यासाठी आलो होतो इकडं फटाकेच नाही इकडं कारण की ते फटाकेचं असोसिएशन झालंय बंद इकडं सगळा अंधार आहे आम्ही जवळपास 1.5 ते 2 किलोमीटर आतमध्ये आलोय तरी इकडं अंधार आहे मित्रांनो आम्ही इथं आलो होतो फटाके घ्यायला इथं पूर्ण बाजून बघू शकतो तुम्ही फुल अंधार आहे आणि रस्ता पण खराब आहे सगळा एवढं लांब फटाके जवळपास 1.5 ते 2 किलोमीटर आतमध्ये आलो फटाके घेण्यासाठी फटाके नाही काहीच नाही मागाशीच बंद झाले नाही का फटाकेचं असोसिएशन आहे जरा कमी रेटमध्ये फटाके भेटतात नाही का ते पण बंद झालं ना आता आम्ही एवढ्या अंधारात आलो होतो आता आलं जरा भीती वाटू राहिली जाताना भीती नाही वाटली पण आता अंधारात आलं भीती वाटू राहिली आता वाजले 9:30 आम्ही आलोय फटाके घ्यायला दुकानात आता आम्ही लय फिरून आलोय काय का नाही मित्रांनो आम्ही काय फटाके काय घेतले नाही फक्त नुसतं आलो दुकानात चक्कर मारली ते भाऊ गेलं तर बाहेर दुकानात ज्यासाठी फटाके घ्यायला आलो त्याने काय फोनच उचलला नाही त्यामुळे आम्ही आता आलो पाणीपुरी घ्यायला घरी आलो आपण 10 वाजलेत अजून ब्लॉग एडिट करणं झालेलं नाही मित्रांनो आपण एक वेब सिरीज बघू राहिलो आम्ही पिक्चर बघू राहिलो पिक्चर नाव काय आपलं सांगू का ऐकलं काय सांगू का काय ना असा अंदाज तरी सांगू का सांगू मटका बरं का हे मटका ते मटका जे खेळ आहे ना बरं का त्याच्याबद्दल माहिती पूर्ण म्हणजे कुणी चालू केला काही नाही का कसं चालू केला कसे कसे गेम त्यात त्याने ऍड केले एक नॉलेज म्हणतो मग काही विषय नाही आपल्याला चालू करतो बरं का काय विषय नाही एक नॉलेज भरून बघू राहिलो जर एक स्वरूपात करतो का पण मध्ये ॲक्शन आहे मित्रांनो जेवण वगैरे करू आता जरा भूक लागेल आणि उशीर झाला त्यामुळे मम्मी कळलं असं मम्मीच्या मम्मी बस ना जेवायचं जेवण तर म्हणजे मला बदाम आंबा आवडत नाही मग काय आणलं कोणता आहे? बदामी केशरी बदामचा आंब्याचा रस येऊ केशरी म्हणतो बा कायचं काय माझा आंबा आहे मला कळतं सगळं मित्रांनो जो आंबे मला आवडत नाही त्याच आंब्याचा रस आहे केशरी खंडू पण आलाय जेवण करायला मित्रांनो जेवण करू मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद